शिरपूर शहरातील सराफ दुकानातून चोरी करणाऱ्या टोळीचा शिरपूर शहर पोलिसांनी छडा लावत 3 महिला आणि 1 पुरुष अशा चौघांना अटक केली आहे. आरोपींकडून चोरीचा एकूण 9,10,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलंय. दिनांक 5 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 2 ते रात्री 8 वाजले दरम्यान फिर्यादी श्री शेषराव समन सुभार सराफ यांच्या सराफ दुकानातून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार शिरपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तसंच तांत्रिक तपासाच्या आधारे संशयितांचा शोध घेतला. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अनु उर्फ साजिदा बशीर खान वय वर्ष 36 राहणार कमालपुरा मालेगाव जिल्हा नाशिक, मन्नू उर्फ मुन्ना शेख गफूर वय वर्ष 23 राहणार विजयनगर इकबाल दाडीजवळ मालेगाव, राजाभाई जाधव वय वर्ष 35 दोन्ही राहणार राजेंद्रनगर इकबाल दाडीजवळ मालेगाव तसंच एका अन्य महिला आरोपीस ताब्यात घेतलाय. पोलिसांनी आरोपींकडून 3 लाख रुपये किमतीचे एक सोन्याचे मंगळसूत्र, 10,000 रुपये किमतीची सोन्याची अंगठी आणि 6 लाख रुपये किमतीची पिवळा धातूची सोन्याच्या दागिन्यांची लगड असा एकूण 9,10,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 339/2026 BNS कलम 305 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींविरुद्ध यापूर्वीही विविध पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री श्रवण आनंद, अपर पोलीस अधीक्षक श्री अजित देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री किशोर कुमार पधारे आणि त्यांच्या पथकाने केली आहे. शिरपूर शहर पोलिसांच्या या कारवाईमुळे सराफ दुकानातील चोरीचा गुन्हा उघडकीस आणत मोठ्या प्रमाणात मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळालंय. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी अजय भरसट, शिरपूर, सांगवी.